गणपतीची तयारी, गणपतीची फुल तयारी, ढोल वाजवायला शिकवलंय त्याला. ही सासू छळ करत होती तिचा, तर मग मी काम पण तरी आमचा कॉन्फिडन्स एवढा आहे की आम्ही जाणार गावी. खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन होतं की त्यांना वाटलं आम्ही चार्जेस घेणार आहोत, पण आम्ही स्टोरी वगैरे टाकायला चार्जेस वगैरे काही सांगितलं नाही. छोटासा मुलगा आहे ज्याला मेडिकल मदतीची गरज आहे. झालाय, ज्याचं औषध आहे 10 कोटीचं. सांग लगेच मदत करायला आला ते. हा सांग लगेच. नमस्कार मंडळी. भांड्याला हात पण नाही लावलाय त्यांनी, पण लगेच व्हिडिओ पहिले चालू केला की मी मदत करायला आलो म्हणून. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी स्वागत करतो भांडी घासायला सुरुवात केल्यापासून. मी तिला मदत करायला आलोय आणि आता आम्ही ब्लॉग चालू करतोय आणि भांडी घासून येतो मी जरा. त्यानंतर मला लादी पण पुसायची आहे, त्याच्यानंतर कपडे सुकत घालायचे आहेत मला. त्याच्यानंतर कपडे सुकत घातल्यानंतर मला अंथरुणं घालायची आहेत सगळ्यांची, म्हणजे मम्मी बाबा आमची अंथरुणं सगळ्यांची घालायची. हो थँक्स. कचरा काढायचा, त्याच्यानंतर बाबूला भरवायचं. असं कोणी सांगितलं ना की गुरुवारचं पोटा बोला नाही. आता त्याच्यानंतर मी ओटा पण पुसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ओटा किती घाण आहे. चंद्रकांत प्रभू गावी आहे. तर मी लगेच भांडी घासून येतो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर. मी लगेच आलो, हिला मदत करतो. मी कामावरून थकून आलो, मी कपडे पण नाही बदलले. तिला मदत किती भांडी घासत होती तर मला कसं तरी वाटलं ही सासू छळ करत होती तिचा, तर मग मी काम तर मी तिकडून म्हणजे दरवाजातून बघितल्याबरोबर लगेच धावत आलो, कपडे पण चेंज नाही केला आणि तिला आता भांडी घासायला फक्त व्हिडिओ बनवतोय. हा भांडी मीच घासते, हा फक्त व्हिडिओ दाखवायला आलाय. छळ करणारी चला मित्रांनो, थोड्या वेळाने भेटू, मार खाल्ल्यानंतर भेटूया. आमचे पिटोकला बघा, हे चालत येऊ दे यार. आला 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 आला. टर्न मारायचा. हा तर हा आता वाटाणा असं चालायला लागलाय ना, मज्जा येते. ये पण आम्ही आल्यावर चालत नाही अजिबात. हा ये इकडून बघ. त्याला आता मोबाईल मध्ये हे करायचंय, बघायचंय कसं आहे. हे बघ दैविक कसं दिसतो तू. हा तर आम्ही म्हणत होतो की तुम्हाला तिकीट वगैरे मिळाली का, की बाबा मधली खुर्ची पण मिळाली. स्पेशल ट्रेनने चुकून जाऊ नका असं नको बोलूस. स्पेशल ट्रेन काय करणार, बिचारे कोकणातल्या लोकांना तिकीटच मिळत पण नाही. आहेच म्हणा. आम्ही काय बोलतोय की आम्ही 24 तास मागच्या वर्षी 24 नाही 16 तास काहीतरी 18 तास आम्ही. पण ती ट्रेन 24 तासाच्या वर लेट झालेली. आम्ही मध्ये कोलाडला ती सोडली. आम्ही मध्ये कुठेतरी आम्ही अशीच सोडली, मग तिकडून पनवेलला आलो. नाही पनवेलला नाही, तिथून आम्ही ट्रक मध्ये बसून पनवेलला आलो. हायवेने प्रवास करून टेम्पो मध्ये ही पुढे बसलेली आणि आम्ही असे बापरे. आणि बिचारे सगळे उभे राहून कसे 2-2.5 तास आम्ही तिकडून पनवेलला पोहोचायला लागले. मग पनवेल वरून मग सोपाराची बस मिळाली आम्हाला. आणि ती पण कशी आम्ही आलो नाही आम्ही अशी एंट्री मारली आणि अशी बस निघत होती. मग आम्ही तसं सामान विमान उतरवलं, आमच्याबरोबर गावची पोरं होती, सामान विमान उतरवलं, लगेच त्या बसमध्ये चढलो आणि आलो. आणि रात्री आम्ही 8-8:30 ला घरी पोहोचलो. आणि अख्खा दिवस आम्ही काही खाल्लं नव्हतं, पाणी सुद्धा प्यायलं नव्हतं. एवढी हालत झालेली, म्हणजे आम्हाला एवढं फटाफट सगळं मिळालं ना की काय घ्यायला पण नाही मिळालं आम्हाला. ती बस सगळे सुटली असती म्हणून. मध्ये खूप वेळ गेला, कारण सिग्नल जेवढे आणि क्रॉसिंगला एवढी काढत होते ना ते बापरे. म्हणजे कधी लग्नाच्या पहिल्या दिवशी 2022 का 23 ची गोष्ट आहे. आणि ऍक्च्युली तेव्हा पनवेलचा काहीतरी ट्रेन नाही, पालघरला प्रॉब्लेम झालेला, त्याच्यामुळे सगळा इफेक्ट पूर्ण त्या लाईन वर पडलेला. काहीतरी झालं होतं. पण बाबा बेकार, म्हणजे खूप हालत झाली आमची. पण ते झालं येताना. जातानाची काय अवस्था. जाताना पण खूप लेट झालं. जाताना तर बापरे, काही लोक रत्नागिरीला उतरले आणि रत्नागिरीवरून गाडी बिडी करून गेले. पण नंतर आमची जी ट्रेन चालू झाली ती एकदम सुसाट गेली आणि आम्ही त्यांच्या बरोबर फसलो. म्हणजे उतरले होते ना ते फसले होते, ते लोक लेट पोहोचले. पण म्हणजे ओव्हरऑल तुमच्या काय आठवणी आहेत ते पण सांगा आम्हाला, असंच कोकण रेल्वेच्या. आणि यार काहीतरी करा यार कोकण रेल्वेसाठी यार, खूप हालत होते लोकांची.
बाय आपल्याला रोड तुम्ही सोडताय बसेस, पण बाय रोड पण लोक 6-7 तास ट्रॅफिक मध्ये आहेत. म्हणजे काहीतरी करा. हा, तर आमचा हा असा एक्सपिरियन्स होता पहिल्या वर्षीचा. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की प्रॉपर रिझर्वेशनच होतं आमचं, पण मेन ट्रेन ट्राय केलंय आम्ही ह्या वेळेला की मेन ट्रेन मिळेल, पण ऍज युजल नाही मिळाली आहे. पण तरी आमचा कॉन्फिडन्स एवढा आहे की आम्ही जाणार गावी. गावी तर जाणार एनी हाव, बाय हुक और काय बोलतात क्रूक. हा. मराठी. बघूया आता ह्या वर्षी काय होतंय ते. तात्काळमध्ये काढू. चालेल. आणि कोणाकोणाचे काय काय प्लॅन आहेत ते पण सांगा, म्हणजे काय काय आणि भिकारी कोणाकडे असतात ना. तिकीट असतील तर ते पण सांगा. हा, सगळ्यात मेन गोष्ट, जर खरंच सिरियसली कोणाकडे जर तिकीट वगैरे असतील तर शेअर करा एकमेकाला. समजा कोणतरी गरजेचं असेल हा, म्हणजे तर त्याला मिळून कधी जाईल. कधी की यार कोणतरी कॅन्सल Cancel झालं होतं. किंवा काय, अरे आमच्याकडे 4 तिकीट आहेत पण एक जण कॅन्सल झालाय, तर प्लीज ऍडजस्ट करा. असं पण कोणाला तरी सांगा, हा. खूप लोकांना जायचं असतं तर प्लीज थोडंसं ऍडजस्ट करा. आपल्यामुळे कोणाची मदत होते तर काय वाईट आहे. तसं आम्ही पण थोडासा कॅम्पेन राबवला होता कोलॅबरेशन साठी, इंस्टाग्रामवर आम्ही केला होता आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला. ऍक्च्युली एवढा Thank you. चांगला आलाय की आम्हाला आता सॅग्रिगेट करायला, परत त्यांना प्रत्येकाला रिप्लाय द्यायला टाइम नाही मिळत मी आहे. एक दिवस पूर्ण म्हणजे टाकल्यापासून दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस मी पूर्ण म्हणजे रिप्लाय वगैरे केले नाही, किंवा मी मी पण केले. स्टोरी वगैरे मी पण खूप स्टोरी लोकांना वगैरे केलं, केले. पण माझं तर ऑडिट वगैरे होतं त्याच्यामुळे मला काय जमलं नाही ते पुढे करायला. आणि सगळ्यात सांगायची मेन गोष्ट म्हणजे ये हा ये 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 हा तूच ये ये, ये. तूच मोबाईलवर हात मारला, मोबाईल आपटला. आणि हा सांगायचा मेन मुद्दा असा की आम्हाला जेवढे पण कोलॅब्स आले किंवा मेसेज आले, डीएम्स आले, मुली जास्त होत्या. हा, आणि म्हणजे हातावर ते बोटावर मोजण्या एवढं फक्त मुलांचे बिझनेस होते. बाकी टोटल मुले, भले तो काही असू दे, मोदकाचा असू दे, उकडीच्या मोदकांचा असू दे, ज्वेलरीज असू दे, काही काही काही. माझ्या खूप बरं वाटलं ते ऐकायला, म्हणजे बघायला पण की हो घे तू घे. एवढ्या साऱ्या म्हणजे मुली आता ऍक्टिव्ह झाल्यात, घरी बसून नाही येत फक्त. म्हणजे काही लोकांनी असं पण सांगितलं की बेबीमुळे जॉब सोडावा लागला किंवा काही पण रिझन असतील, त्यांनी जॉब सोडला पण त्यांनी बिझनेस चालू केला घरी बसून. आणि साडीचा आहे, भरपूर लोकांचं ज्वेलरीचा आहे, त्याच्यानंतर घरी मोदक, चॉकलेट्स अँड अजून बरंच काही डेकोरेशनचे पीसेस डेकोरेशनचे पण, रांगोळी काहीतरी रेडीमेड आणि एवढे छान छान आहेत ना सगळ्यांचे की असं वाटतं की कोणाचं. आणि ऍक्च्युली झालंय काय, खूप लोक असल्यामुळे ना असं झालंय की कसं टाकायचं, काय करायचं, त्याचा थोडासा आम्ही विचार करतोय. पण टाकू आम्ही हळूहळू, आम्ही हळूहळू टाकणार, म्हणजे सगळ्यांचं टाकणार. तुमचं पेज मेन्शन केलं जाईल. फक्त कसं झालंय, म्हणजे फॉर एक्झाम्पल देते मी, ज्वेलरीचे समजा 10 लोक आहेत, तर 10 लोकांचा आम्ही जर 10 एक व्हिडिओ टाकला तर मग तुम्ही कंटाळणार की अरे हे लोक काय ह्यांचे व्हिडिओ सोडून हेच करतायत की फक्त ऍडव्हर्टाईज करतायत, असं कंटाळून जाणार. पण आणि त्यामुळेच आम्ही काहीतरी कंबाईन करून किंवा आमच्या व्हिडिओज मध्ये तुमचं म्हणजे मी ते वेअर करून किंवा कसं हे करून आम्ही ते करणार, तुमचं नाव मेन्शन वगैरे सगळं करणार आहोत. असा विचार तरी चालू आहे, आता बघू कसं एक्झिक्यूट होतंय सगळं. खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन होतं की त्यांना वाटलं आम्ही चार्जेस घेणार आहोत, पण आम्ही स्टोरी वगैरे टाकायला चार्जेस वगैरे काही सांगितलं नाही. आणि फक्त ज्यांची इच्छा असेल बार्टर कोलॅबोरेशन तर त्यांनाच आम्ही, त्यांना पण आम्ही जबरदस्ती नाही केली की तुम्ही पाठवा किंवा काय. काही लोकांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला स्टोरी नको, पण आमचं प्रोडक्ट आम्ही पाठवतो, तुम्ही कोलॅब करा म्हणून. म्हणजे काय होतं ऍक्च्युली, जर दाखवलं ना लोकांना एखादी ज्वेलरी, तर त्यांना पण कळतं की अरे हा हे छान आहे, हे ऍक्च्युअल मध्ये कसं दिसतं, हे इंटरेस्ट असतो लोकांना. सो त्याच्यामुळे खूप लोक असं बोलतात की नाही बार्टर कोलॅबोरेशन आपण करूया वगैरे. एरवी आम्ही बार्टर कोलॅबोरेशन घेत नाही पण आम्ही सांगतो. आणि काही लोकांचं ना व्हिजिटिंग साठी पण आलेलं, पण ह्याला घेऊन व्हिजिट करणं कुठच्या तरी म्हणजे लोकेशनला तिथे जाणं. चेंबूरचं काहीतरी आलेलं, कसलं तरी उद्घाटन वगैरे काहीतरी होतं, तर त्यांनी मला विचारलं. आम्ही दोघंही जॉब करतो आणि जो उरलेला वेळ असतो तो आम्हाला बाळासाठी द्यायचा असतो. त्यात पण एकच दिवस मिळतो आणि एक दिवस जर असं कुठे बाहेर जायचं झालं तर मग तो पण बाबूसोबत स्पेंड नाही करतात. आणि गणपतीची तयारी, गणपतीची फुल तयारी, ढोल वाजवायला शिकवलंय त्याला. आणि दुसरं रिझन म्हणजे बार्टर कोलॅबोरेशनचं की आमच्याकडे टाइम नसतो. म्हणजे कसं होतं की ते प्रोडक्ट येणार, मग त्याचं त्यांच्या टाइमलाईन नुसार ते द्या आणि हे करा. सो नाही वेळ मिळत आम्हाला ऍक्च्युली.
सो म्हटलं की ठीक आहे, थोडंसं आत्ताचं शेड्यूल फेस्टिव्ह सीझनला शेड्यूल थोडंसं आपण आपलं बदलूया आणि ट्राय करूया की लोकांना पण प्रत्येकाला म्हणजे त्यांचा बिझनेस करायला वाव मिळेल. म्हणजे कसं झालंय, आता आपल्या श्रावणापासून जे सण चालू होतात ते पार दिवाळीपर्यंत आपले सणवारच चालू असतात. सो असं वाटतं की का नाही तुम्हीच आम्हाला ग्रो केलंय, तर आमच्यासोबत तुम्ही पण ग्रो व्हा. आम्हाला तुम्ही एवढा सपोर्ट केला तर आमच्याकडून काहीतरी छोटस रिटर्न म्हणून आम्ही तो असं प्लॅन केला. आणि अजून एक आणि मेन म्हणजे खरंच अपेक्षापेक्षा जास्त त्याचा रिस्पॉन्स आला आणि आम्हाला त्या हँडल करणं पण आता मॅनेज करणं थोडंसं हे होतंय. सो त्यासाठी जॉबमुळे आम्ही कसं फुल टाइम याच्यामध्ये नाही आहोत, त्याच्यामुळे आम्हाला जसं जमेल जसं टाइम मिळेल तसं आम्ही तुमचं सगळ्यांचं ज्यांचं शक्य आम्ही सगळ्यांचं प्रमोशन करू. आणि अजून एक मला ह्याच्यात ऍड करायचंय, एकाने मुद्दा मांडला होता त्याचा, म्हणजे आमच्या चांगल्यासाठीच तो एक माणूस बोलला होता की तुम्ही ट्राय करा की मेन्शन करा की तुमचं ह्याच्यामध्ये काही हे नाहीये, हात नाहीये किंवा तुम्ही ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही आमच्या प्रॉफिटसाठी काही नाही करत. नाही का ते पण सांगते, कारण तो असं म्हणाला की उद्या जाऊन जर ह्याच्यातलं कोणीतरी फ्रॉड केला, तुम्ही ज्यांची ऍडव्हर्टाईज करताय किंवा जे प्रमोट करताय त्यांनी जर उद्या जाऊन फ्रॉड केला तर लोक तुम्हाला फ्रॉड बोलते. तर आम्ही क्लिअरली सांगतो, आम्हाला जे लोक वाटतायत की बाबा ह्यांनी म्हणजे त्यांनी प्रत्येकाचे पॅम्पलेट्स पाठवलेत, काही लोकांनी त्यांचे इन्स्टा पेजेस पाठवलेत, आम्ही फक्त त्या लोकांचंच प्रमोशन करतोय. पण तरी देखील तुम्ही स्वतः पेमेंट करायच्या आधी तुम्हाला ती वस्तू मिळाली आहे की नाही, किंवा तुम्ही जी सर्व्हिस घेताय त्यांच्याकडून, चॉकलेट्स घेताय, मोदक घेताय, सो ती जेन्युइन व्यक्ती आहे की नाही तुम्ही सुद्धा एकदा तपासून पहा. कारण एवढ्या लोकांचं आम्हाला चेक करणं शक्य नाहीये. चांगला विचार करून करतोय. छोट्या उद्योगांना तेवढं हे मिळावं म्हणून आम्ही स्वतः इनिशिएट घेऊन हे सगळं करतोय. त्याच्या मागे आमचा काही एक फायदा नाहीये, झिरो प्रॉफिट. आम्ही झिरो प्रॉफिट हे पैसे घेऊन केलं असतं तर आम्ही एकाच महिन्यात श्रीमंत झालो, चांगलं झालं असतं. प्रत्येकाकडून 1000-2000 जरी आले असते तरी सुद्धा खूप सारे पैसे आले असते. एवढे सारे डीएम्स आणि हे आलेत आम्हाला, ऑफर आलेत. मी 1000-2000च बोलतोय, मी जास्त पण नाही बोलत आहे. आणि सांगतोय 1000-2000 कोणीही देतं आपलं प्रमोशन करण्यासाठी. सो आम्हाला ते नकोय, आम्हाला एक थोडीशी मदत म्हणून करायचंय आणि पुढे जाऊन हा पण करेल असा आमच्याकडून आदर्श घेईल अशी अपेक्षा आहे. हा आणि तो घेणार, हा बघणार, तो शिकणार. हा नमस्कार दैविक, नमस्कार कसा करतात बाप्पाला? हा नमस्कार करायचा. गणपती बाप्पा जय. मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा जय. भारत माता की जय. मोरया करायचा, गणपती बाप्पा मोरया. ढोल वाजवायचा आपल्याला, तो ढोलच वाजवतोय आता पायावर. आणि दुसरी गोष्ट, हातात संध्याकाळची एक पिशवी घ्यायची, कळलं का? समोसे पाव, वडापाव आणि जे पण काय भेटेल खाऊ घेऊन यायचा, खाऊ घेऊन घरी यायचं सगळ्यांसाठी. ऐकलंस काय? लाजायचं नाही. ऐकलंस का? लाजायचं नाही. सगळीकडे मिसळ पाव मिळणार आहे, वडापाव मिळणार आहे, जे काय आहे ते बघ. ऐक, चला 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 चला, जा जा जा. अली 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 वाटाणा. ये 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 देविक, ये. हाय देविक, ये चालून दाखव. हा आहे आमचा गोड गोड वाटाणा, सफेद वाटाणा. तर हा, तर ओव्हरऑल आमचं असं त्याच्या मागे दिवस होता, पर्पज होता आमचं प्रमोशन करण्या, आपलं सॉरी ती रील टाकण्यामागचा. आणि असा सपोर्ट राहू द्या, छोट्या मोठ्या लोकांना पण सपोर्ट करा, आपल्यासोबत पुढे घेऊन जाऊ. तर आणि खूप साऱ्या लोकांना विश्वास कदाचित बसतच नव्हता, ते सारखे डीएम करत होते की तुमचे चार्जेस किती घेणार आहेत तुम्ही, असं वगैरे करू. आणि हा हे सगळं लिमिटेड टाइम साठी आहे, हे परमनंट नाहीये प्लीज. आम्ही गणपती वगैरे आता सणवार येतात म्हणून आमच्या मनात जस्ट विचारला नाही, आम्ही केला. पण आम्ही असं काय प्री नियोजित असं काहीच नव्हतं, जस्ट विचारायला की आपण करायचं का, हा तर झालं, आम्ही केलं. तर अजून एक आम्ही त्याबद्दल व्हिडिओ बनवू, प्रॉपर त्याचं मुलाचं नाव घेऊन. एक छोटासा मुलगा आहे ज्याला मेडिकल आजार झालाय, ज्याचं औषध आहे 10 कोटीचं. त्याच्यावर उपचार एवढे करायला एवढा पैसा लागणार आहे. सो
त्याचा आम्ही स्पेशल व्हिडिओ टाकू आणि तुम्ही खूप बघाल, खूप लोकांनी त्यांचे व्हिडिओ केलेत. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजनी त्यांना सपोर्ट केलाय. सो तुमच्याकडून काही होत असेल तर प्लीज सपोर्ट करा. आम्ही इंस्टाग्रामवर 50-100 रुपये पण ना त्या पोरासाठी खूप हे. तुम्ही विचार करा, प्रत्येकाने स्वतःचे 10-10 रुपये जरी टाकलेत ना तरी खूप त्या पोराची मदत होईल. सो आम्ही नक्कीच त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवू आणि इथे तू खालती हे कर, त्याचं शेअर कर. मी आता लगेच दरेकर म्हणून त्या मुलाचं सरनेम आहे, पण मी नाव घेऊन प्रॉपर व्हिडिओ बनवू आम्ही त्याचं. तर 11 महिन्याचं बाळ आहे यार, प्रत्येकाच्या घरात बाळ असतात. प्लीज विचार करा आणि तुमच्याकडून जी पण मदत होत असेल तर तुम्ही करू शकता त्या बाळाला. तर असंच म्हणून आम्ही आमचा व्हिडिओ थांबवतोय आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल. आणि त्याच विश्वासाने आम्ही हे सुद्धा सांगतोय की प्लीज, पुन्हा एकदा सांगतोय, म्हणजे प्लीज तुम्ही ज्यांना पण पैसे देत आहात, सो एकदा जस्ट व्हेरीफाय करा की तोच माणूस आहे का किंवा तोच नंबर आहे का, तुम्हाला ती सर्व्हिस मिळतेय का, हे एकदा जस्ट त्यांच्याकडून व्हेरीफाय करा. त्यांचे पेजेस वगैरे आधी स्वतः बघा आणि मगच तुम्ही डिसाईड करा. आणि अजून एक, प्लीज लोकेशन मेन्शन करत जा तुमचं, कुठून तुम्ही पाठवताय, कुठे तुमचा बिझनेस आहे ह्याच्यात, त्यासाठी. सो चला पुन्हा भेटू एक छोट्याशा व्हिडिओ मध्ये. आता इथे संपवतो, बस एक थोडीशी अपडेट द्यायची होती. चला बाय 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 बाय.